जर आईचं दूध सलग 6 महिने बाळांना मिळालं तर बालमृत्यू 10% कमी होतो. पण मातांना रजा तर 3च महिन्याची असायची. मग 6 महिने कसं पाजणार? तर माता आम्हाला सांगायच्या की आम्हाला तुम्ही काहीतरी लिहून द्या, दाखला किंवा कंबर दुखते, पाठ दुखते, तर आम्हाला रजा मिळेल. आम्ही दोघांनी असा विचार केला की खोटे कशाला द्यायचं ना. जर 6 महिने आईचं दूध मिळायला पाहिजे तर 6 महिन्याची रजा पाहिजे. जय हिंद. मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी. आम्ही 1985ला विरारला मुलांचा दवाखाना सुरू केला. मी आणि माझी पत्नी अर्चना, आम्ही दोघेही मुलांचे डॉक्टर आहे. आणि आम्ही असं शिकलो होतो की जर आईचं दूध सलग 6 महिने बाळांना मिळालं तर बालमृत्यू 10% कमी होतात. पण मातांना रजा तर 3च महिन्याची असायची. मग 6 महिने कसं पाजणार? तर माता आम्हाला सांगायच्या की आम्हाला तुम्ही काहीतरी लिहून द्या, दाखला किंवा कंबर दुखते, पाठ दुखते, तर आम्हाला रजा मिळेल. आम्ही दोघांनी असा विचार केला की खोटे कशाला द्यायचं ना. जर 6 महिने आईचं दूध मिळायला पाहिजे तर 6 महिन्याची रजा पाहिजे. आमचे एक गुरुजी होते, डॉक्टर R.K. आनंद. त्यांनी आईच्या दुधाचं महत्त्व सांगणारी चळवळ भारतात उभी केली. तर 18 डिसेंबर 88मध्ये अहमदनगरला महाराष्ट्रातल्या मुलांच्या डॉक्टरांची परिषद होती. ती संपल्यावर आम्ही नगरला रेल्वे स्टेशनवर रात्री 11 ते 11:30 गाडीसाठी उभं होतो. तर तेव्हा मी आणि अर्चनाने ठरवलं की आपण 6 महिन्याच्या रजेचा कायदा होईल असा प्रयत्न करूया. आम्ही भाग्यवान होतो की आम्हाला असं लक्षात नाही आलं की हे आपलं काम नाही. आम्हाला सुदैवाने कोणी असे लोक नाही भेटले ज्यांनी सांगितलं नाही की तुम्ही गाढव आहे, असं कधी जमते का वगैरे. आणि त्या गोष्टी आम्हाला ऐकायला कान पण नव्हते बहुतेक. आम्ही घरी आलो आणि एका कागदावर लिहून काढलं की जर आई 3 महिन्याचं अंगावर पिणारं बाळ टाकून गेली तर तिचं बाळ खराब होते, तिचं कामात लक्ष लागत नाही, ती खराब होते आणि ती जे काम करते ते पण खराब होते. त्याऐवजी 6 महिन्याची रजा द्या, बालमृत्यू कमी होतील, मुलं चांगले वाढतील, मेंदू तेव्हाच वाढतो, हुशार मुलं होतील आणि बाळ खायला लागलं की आई कामावर जाईल, मग आईचं मन शांत राहील, काम पण चांगलं होईल. आम्ही हे 3 भाषात लिहून काढलं, मराठी, इंग्लिश, हिंदी, आणि त्याचे हजार कागद छापून घेतले. आणि जो कोण आमच्याकडे बाळ घेऊन यायचा त्यांना विचारायचं तुम्ही कुठे काम करतात, कोणी रेल्वेत, कोणी विमा कंपनी, जिथे कुठे, त्या सगळ्यांना आम्ही एक कागद ते मागेल त्या भाषेत द्यायचो. आणि असं आम्ही सतत करत राहिलो. मग एकदा विमानातनं मी नागपूरहून मुंबईला येत होतो. तर सोबत वसंतराव साठे होते. वसंतराव साठे तेव्हा केंद्रात मंत्री होते. आणि माझा वर्गमित्र उदय बोधनकर, डॉक्टर, मुलांचा डॉक्टर, त्याचे सासरे. तशी ओळख होती. तर त्यांच्याशी बोलताना मी त्यांना म्हटलं की विषमज्वराने खूप लोक दगावतात, विषमज्वराची लस सरकार पहिले द्यायचं, ती परत द्यायला पाहिजे. ते म्हणे की मुलांच्या डॉक्टरांच्या संघटनेनी आम्हाला सांगावं, आम्ही सेवाच करायला बसलेलो आहेत, पण आम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे. अलग लोक अलग सांगतील तर सरकारने कसं करायचं, तर तुमच्या संघटनेने सांगायला पाहिजे. तर ते माझ्या डोक्यामध्ये होतं. तर आमची लहान मुलांच्या डॉक्टरांची संघटना आहे, तिचं नाव आहे इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स. त्यांचं वार्षिक अधिवेशन होतं. तर हैदराबादला वार्षिक अधिवेशनामध्ये सकाळी 1 तास आईच्या दुधाच्या महत्त्व कसं शिकवायचं, काय आहे, याच्यावर 1 तास भाषणं झालीत. त्यात मला 5 मिनिट बोलायला मिळालं, 5च मिनिट. तर तो मी हा मुद्दा मांडला. आणि आमच्या वार्षिक ॲन्युअल जनरल बॉडी म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा होते, त्यात मी ठराव मांडला की मातृत्वाची रजा 6 महिन्याची
व्हावी असं मुलांच्या डॉक्टरांची संघटना सुचवते. तर काही मित्र म्हणे की फुकट 6 महिन्याची पगार देऊन रजा कोण देईल, त्याऐवजी आम्ही दुसरे माणसं ठेवू की नाही. पण आमचे गुरुजी होते डॉक्टर रमेश पोतदार, ते म्हणाले की मुलांच्या डॉक्टरांच्या सभेत आईच्या दुधाचा विषय नापास व्हायला नको अभ्यासाशिवाय, चर्चेशिवाय. तर आपण एक समिती आहे आपली आईच्या दुधाचा अभ्यास करणारी, त्यांना सांगू की तुम्ही याचा अभ्यास करा आणि पुढच्या 1 वर्षभर अभ्यास करा आणि आम्हाला पुढच्या वार्षिक सभेमध्ये सांगा काय आहे. तर त्या समितीकडे हा विषय गेला आणि पुढच्या वर्षी म्हणजे पुढचं वर्ष म्हणजे 1992, तेव्हा नागपूरला आमची वार्षिक परिषद झाली. पहिल्या आठवड्यामध्ये आमची सर्वसाधारण सभा भरली आणि त्या समितीने असा सांगितलं की 6 महिन्याची रजा द्यायला पाहिजे. म्हणून हा ठराव एकमताने 1992च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पास झाला. तेथे डॉक्टर उदय बोधनकर सचिव होते त्या परिषदेचे आणि त्यांचा पुष्कळ ओळखी होत्या पत्रकारांच्या वगैरे. त्यामुळे सर्व वृत्तपत्रांनी, भारतीय देशातल्या सगळ्या वृत्तपत्रांनी मोठी ठळक बातमी दिली की मुलांच्या डॉक्टरांच्या संघटनेची मागणी आहे की बाळंतपणाची रजा 6 महिन्याची हवी. आणि पंजाब आणि हरियाणा राज्यांनी एका आठवड्याच्या आत त्यांच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्याची रजा दिली आणि इतिहास झाला. ही बातमी जगभर गेली. हा विचार पेरला गेल्यामुळे पुढे जगातल्या अनेक देशांनी आता आपल्या आपल्या देशातल्या मातांना 6 महिने, 9 महिने, 12 महिने रजा देणं सुरू केलं आणि जागतिक विचार बदलला, क्रांती बदलली आणि जागतिक बालमृत्यू कमी झाले. आम्ही आमचं कागद वाटणं सुरू ठेवलं, बोलणं सुरू ठेवलं, भेटणं सुरू ठेवलं. एकदा उत्तनला भाजपच्या 6 मुख्यमंत्र्यांची बैठकी होत्या काही, त्यांना जाऊन भेटलो. चेन्नईमध्ये जयाललितांना भेटलो, त्यांच्या घरी गेलो आम्ही. कलकत्त्याला ममता दीदींच्या घरी गेलो होतो. त्या दोघी भेटल्या नाहीत, त्यांच्याकडे निवडणुका होत्या. आम्ही कागदपत्र ठेवून दिले. 15 दिवसांनी त्या दोघी निवडणुका जिंकल्या आणि जिंकल्याबरोबर त्यांनी आठवड्याभरामध्ये त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांना या रजा दिल्या. अशा प्रकारे मग रेल्वेने दिल्या, टाइम्स ऑफ इंडियाने दिल्या, LICने दिल्या, असं होत राहिलं. आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी ही मागणी मागून धरली की आम्हाला रजा हवी. त्यामुळे जे केंद्र सरकारचे पे कमिशन्स येतात त्यांनी पहिले 3 महिन्याची रजा 4.5 महिन्याची केली, मग ती 6 महिन्याची केली. ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी झाली. आणि नंतर 17मध्ये तर मोदी सरकारने कायदाच पास करून घेतला आणि सगळ्या मातांना 6 महिन्याची रजा आणि वडिलांना पण आता 15 दिवसाची रजा मिळते. यामुळे होतं काय की मुलं चांगले अंगावर दूध पितात, त्यांचे आजारपण कमी होतात, त्यांचे मृत्यू कमी होतात, त्यांचा मेंदू चांगला वाढतो आणि पुढची प्रजा छान होते. आणि हे सगळं झालं म्हणजे देव पावला, योगायोगा. आम्ही नुसतं कावळा ओरडतो, सांगतो, मागे लागून राहतो, तसं त्याच्या पाठी लागून राहिलो आणि जो महत्त्वाचा माणूस भेटला कुठे पण, आम्ही ज्या राज्याच्या राजधानीत जायचो त्या राजधानीमध्ये आम्ही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना भेटायचा प्रयत्न करायचो. अनेक लोकांना आम्ही भेटलो आणि आमच्या मुलांच्या डॉक्टरांची जी संघटना आहे त्यातल्या बरेच लोकांनी हा विषय धरून ठेवला होता. जसे डॉक्टर उदय बोधनकर आहेत, एक मोहंती, अरविंदा मोहंती म्हणून भुवनेश्वरला आहेत. अशा खूप लोकांनी याला मदत केली. एकाचं काम नाही, ही जगन्नाथाची यात्रा होती. आम्ही नुसतं निमित्त झालो कावळ्यासारखं सांगायला, परंतु हे मोठं काम झालं. तर याचा धडा असा आहे की आपल्याला काही वाटलं ना काहीतरी व्हायला पाहिजे तर त्याच्या मागे जर लागून राहिलं, विक्रमादित्यासारखा तो कसा सांगतो की तो पुन्हा जातून ते कामाला लागतो, ते होईपर्यंत करतं. तर जगन्नाथ सरकारांनी असं सांगितलं पण आहे की मराठी माणसं कशा आहेत की ते जे मनात घेतात त्यासाठी आयुष्यभर काम करतात. मग यश मिळो न मिळो, नाव मिळो न मिळो, पैसा मिळो न मिळो, मग मोठी मोठी कामं होतात. तर आपण सगळ्यांनी असं करायला पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आईचं दूध ज्या बाळाला मिळतं ना त्याचं मरण टळतं, त्याची वाढ चांगली होते. पण आईचं दूध म्हणजे काय की आईचं दूध चालू करणं म्हणजे आईच्या पोटातनं बाहेर आल्यावर तो रडायच्या आत त्याला दुधाला लावलं पाहिजे आणि त्याला न रडता रडण्याआधी दरवेळा दूध मिळालं पाहिजे, वर्ष 2 वर्ष. पण ज्या दिवशी आईचं दूध कमी पडतं म्हणजे 6 महिन्याला,
तेव्हा घरचं अन्न सुरू करायला पाहिजे. घट्ट अन्न आपण जे खातो ते थोडं पातळ करून, किती पातळ करून, तर चमच्यामध्ये घेतल्यावर तो वाकडा केला तर त्यातनं सांडलं नाही पाहिजे. जे अन्न सांडते ना त्यात पाणी जास्त असते, त्यांनी बाळाची उपासमार होते. म्हणजे गाईचं दूध, म्हशीचं दूध, भाताचं पाणी, डाळीचं पाणी किंवा पातळ अन्न तुम्ही गव्हा तांदूळाचं जे कराल ती चमच्यातनं पेस्ट सांडली नाही पाहिजे, एवढी घट्ट पाहिजे. मग घरचा वरण भात, जसं वाघिणीचं बाळ असते ना, ते आई जे खाते त्याला तोंड लावते आणि खाते, तसं आपल्या मुलांना जन्माच्या वेळापासून सर्व अन्न जन्माच्या दिवशी 85% पचते. म्हणजे सगळं पचते की. तर एक छान अन्न आहे उष्टावण. 6 महिन्याला आपल्याकडे सण पण आहे उष्टावणाचा, तो जरूर करायला पाहिजे. म्हणजे दवाखान्यामध्ये, प्रत्येकाच्या दवाखान्यामध्ये 6 महिन्याच्या वरचे बाळं येतात, तर त्यांना रोज त्यांनी शिरा देऊन सांगायला पाहिजे की आजपासून त्याला तुम्ही घरचं अन्न चालू करा. शिरा द्या, उपमा द्या, इडली द्या, वरण भात द्या, मांसाहारी असाल तर अंडं द्या, मच्छी, तुम्ही जे खाता ते द्या, तिखट मसाले कमी वापरा. त्यातलं सर्वोत्तम आहे ते सातूचं पीठ. हे महाभारत काळापासून आहे. अश्वत्थामा सातूचं पीठ खाऊन वाढला आणि अमर झाला. सातूचं पीठ म्हणजे 7 वस्तूपासून बनते ते. त्याचा आम्ही नवीन बनवलं आहे आम्ही संशोधन करून. तर त्यातलं एक आहे जवस, तेलबिये. त्यामध्ये ते तेल असते ज्याने मेंदू वाढतो. त्यामुळे गर्भवतीला आणि नवीन बाळाला नक्की द्यायला पाहिजे. 20 ग्राम प्रत्येकाने आपण जवस खाल्लं पाहिजे. त्यात पुरेसं किंवा 10 ग्राम जवसाचं तेल. ते जवसामध्ये DHA नावाचं तेल आहे, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, एक तेल आहे ज्याने मेंदू छान वाढतं. सो 7 वस्तू एक वाटी घ्या किंवा 1 किलो घ्या आणि मिश्रण करून वापरा. 3 धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, मका, अशी ज्याला अंकुर येईल ती. 3 डाळी, चणे, मूग, मटकी, मसूर, यातल्या 3 डाळी, नाचणी धान्यामध्ये. सो ही 7 वस्तू घ्या 1 वाटी, त्यांना भिजवा, मग त्यांना अंकुर आणा, मग त्यांना सुकवा आणि त्यांना भाजून घ्या, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल, आणि पावडर करून ठेवा. हे नुसतं खाता येते आपल्याला किंवा मुलाला पण, आणि पाण्यात टाकून देता येते, दुधात टाकून देता येते, ताकात टाकून देता येते. तर जेव्हा आईचं दूध कमी पडेल तेव्हा त्याला दरवेळेस सातूचं पीठ द्या. माझी मुलगी इंग्लंडला आहे, तिला मी विचारलं तू बाळ कसं छान वाढवलं, तर ती म्हणे सातूच्या पिठावर. आम्ही लोक डॉक्टर झालो, घरी गरिबी होती, 2दा जेवायला मिळायचं, इतर वेळा खायला लागलं तर घरचं सातूचं पीठ असायचं. असे खूप लोक शिकले आहेत पिढ्यानपिढ्या. पण आपण सातूमध्ये फक्त गहू आणि चणे टाकतो, 7 वस्तू टाकायला पाहिजे. हे जेव्हा अंकुरित करतो तर त्याच्यामध्ये पाचक रस बनतो, त्याच्यामध्ये जीवनसत्व बनतात. म्हणजे तेलबियामध्ये आम्हाला लायपेज नावाचा पाचक रस बनतो, गहू, ज्वारी आदीमध्ये अमायलेज नावाचा मैदा पचवणारा रस बनतो, आणि डाळीमध्ये प्रोटीज नावाचा डाळी पचवणारा रस बनतो. याच्यामध्ये जीवनसत्व बनतात. यात चोथा असतो, याने शी चांगली होते. यात खनिजे बनतात, खनिजे असतात, म्हणजे सर्व खनिजे मिळतात. आणि 3 डाळी आणि धान्य एकत्र केल्यामुळे सर्व प्रथिनं मिळतात. आणि कर्बोदकी प्राणी कार्बोदक असतात, म्हणजे संपूर्ण अन्न आहे. जमिनीवर संपूर्ण अन्न 3 आहेत. संपूर्ण अन्न 3 आहेत. आईचं दूध जे फक्त लहान बाळाला मिळते, अंडी जे फक्त मांसाहारी खातात, आणि तिसरं सातूचं पीठ जे आपण सगळे खाऊ शकतो. म्हणजे सातूचं पीठ घरी असेल तर स्वयंपाक करायची गरजच नाही, काहीच दुसऱ्याची गरज नाही. तुम्ही समजा सैन्याला लढायला जायचं आहे ना, तर सातूचं पीठ द्यायला पाहिजे सोबत, किंवा त्याचे लाडू करून द्यायला पाहिजे, किंवा त्याच्या वड्या करून द्यायला पाहिजे. जे आपण गव्हाचं करतो, मैद्याचं करतो, चणा डाळीचं करतो, ते सातूचं पिठाचं करता येते. इडली करता येतात, पराठे करता येतात, चकल्या करता येतात, शेवया काय पण करू शकतात तुम्ही. पण सातूचं पीठ प्रत्येक घरी जर गेलं आणि सगळ्या मुलांनी खाल्लं ना, तर मुलं आपले छान वाढतील. सातूच्या पिठामध्ये पाचक रस आहे जो कुठेच नाही आहे, जीवनसत्व आहेत, खनिजे आहेत. आपण 3 रुपयाचं औषध घेतो ना, त्यातलं 1 रुपयाचं औषध हे टॉनिक असतात, त्यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे असतात. सातूचं पीठ खाल्लं त्याची गरजच नाही. तर सातूचं पीठ आपण मुलांना द्यायला पाहिजे. त्यात आईचं दूध टाकलं ना की त्याच्या वासाने तोंड उघडतात मुलं, म्हणून. आणि आईचं दूध पिल्यानंतर तोंड नाही उघडत, म्हणून पहिले घरचं अन्न द्या, मग सातूचं पीठ द्या, शिरा द्या, उपमा द्या, जे तुमचं आहे ते द्या, त्यानंतर आईचं दूध द्या. हळूहळू घरचं अन्न वाढते. वाढदिवसापर्यंत आईचं दूध
विसरून बाळ घरचं सगळं खायला लागतं आणि आई मोकळी होऊन जाते. जर हे नीट झालं म्हणजे आईच्या दुधावरून गाडी जर घरच्या अन्नावर योग्य प्रकारे गेली ना तर 5% मुलांचे मृत्यू कमी होतात. 5% म्हणजे दिवसाला 500-1000 मृत्यू भारतात रोज कमी होतील. तर हे 6 महिन्याला वरचं अन्न चालू करा, पण आईचं दूध चालू ठेवा. जमलं तर 2 वर्षापर्यंत द्या. मला असे अनेक डॉक्टर माहिती आहे ज्यांची मुलं 5 वर्ष अंगावर पिलेत. तर हे सर्वांना आपण सांगायला पाहिजे. हे जरूर सांगा, सर्व भाषेत सांगा, सर्वांना सांगा, तात्काळ सांगा. ही नम्र विनंती. धन्यवाद.